मैदानाच्या आत आपण पाहू शकता तर फलंदाज वंश आणि रॉक ही जोडी मैदानामध्ये कामगिरी करताना पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र हलकाचा त्रास क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण चेंडूला घेऊन जात असताना पाहायला मिळतो आहे, परंतु नक्कीच सीमारेषा पार नाही झाला. 2 रन चांगले रनिंग बिटवीन पाहायला मिळते आहे. तर धावसंख्या 3 पाहायला मिळेल. विदाऊट लॉस सुंदर पद्धतीच्या गोलंदाजीला चांगला सामोरे जाण्याचा प्रयत्न मात्र इकडे पुन्हा एकदा केला जात असताना पाहायला मिळतो. चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग चौथ्या दिवशी सुद्धा सुंदर सुंदर सामने आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर एक दमदार सामना पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये काय द्वंद्व असणार आहे, तारपा सुपर किंग आणि वारली इंडियन्स यांच्यामध्ये काहीतरी कामगिरी असेल, कसं केले जाईल, पुन्हा सामना जिंकणे गरजेचं असणार आहे तारपा सुपर किंगला देखील आणि वारली इंडियन्सला देखील. जर निशाणा बांधायचा असेल, दरम्यान सुंदर षटकार कमाल डीचे आकर्षित करून दाखवताना पाहायला मिळतो आहे. नक्कीच मोठी कामगिरी करून दाखवावी लागेल. मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे सुंदरसा खेळ ज्या पद्धतीने रंगतो आहे. प्रत्येक सामना प्रत्येकाला जिंकणे महत्वाचं आहे आणि या वेळेला उंच टोला आहे, लांबी नाहीये, चेंडू काढली एसटी रक्षक, जज मात्र चुकत आहे, जेल सुटत आहे. वंशाला मात्र पहिल्यांदा जीवदान मिळते आहे. नक्कीच आतापर्यंत जेव्हा फटका मारला तेव्हा जेलबाद झालेला पाहायला मिळालेला आहे. पहिल्यांदा अशी संधी मिळालेली आहे की त्याला त्याचा झेल सुटतो आहे. तर नक्कीच या संधीचं सोनं करून दाखवेल का या सामन्यामध्ये वंश एक आकर्षणाचा बिंदू ठरेल का? चांगली टीम आहे. नक्कीच मैदानाच्या आत मात्र पाहायला मिळते आहे आपल्याला एकलव्य लायन्स आणि एसटी वॉरियर्स गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिले षटक पॉवर प्लेचा खेळत असताना खेळाचा आनंद घेत असताना यावेळेला मात्र वंश चांगल्या पद्धतीने खेळी साकारताना कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिली. 2 धावा परिपूर्ण होत असताना रॉक आणि वंशची जोडी जी कमालीची कामगिरी यावेळेला करून दाखवली का एकलव्य लायन्स साठी, कारण एकलव्य लायन्सला देखील मोठ्या फरकाने जिंकावं लागेल सुद्धा, म्हणजे मायनस पॉइंट वर खेळताना पाहायला मिळतो आहे हा संघ. तर एसटी वॉरियर्स एक चांगल्या मजबूत पकडीवर आहे, परंतु जर सामना जिंकला तर नक्की मात्र पुढचा सामना देखील चुरशीदार असणार आहे. कारण काल ज्या पद्धतीने चुरशीदार सामना झाला तसा चुरशीदार सामना एसटी वॉरियर्स संघ हा सामना विजय करतो तो क्वालिफाय होतोय, यात काही वाद नाही. आणि त्यानंतर जर का संघ एसटी वॉरियर्स हारतो इकडे तर नक्कीच दमदार क्रिकेट पुन्हा आपल्याला पाहणं कठीण असणार आहे. परंतु जर का एसटी वॉरियर्स जिंकला तर पुढचा येणारा सामना वारली इंडियन्स आणि तारपा सुपर किंग यांच्यामध्ये द्वंद्व. नक्कीच एसटी वॉरियर्स संघ जर जिंकला तर क्वालिफाय डायरेक्ट आणि नंतर मग चुरस लागणार आहे. यावेळेला दमदार फटका मारण्याच्या तयारीत मिड ऑफ क्षेत्रामध्ये झेल देतो आहे. यावेळेला मात्र थोडासा अपयशी ठरला, नक्कीच नाही तर प्रत्येक सामन्यामध्ये चांगली खेळी करून दाखवली होती एकलव्य लायन्स साठी. दरम्यान परततोय तंबूच्या असलेला समोर त्याकडे
सेमीफायनल आणि महाफिनाले उद्याच्या दिवसात. त्यानंतर उद्याच्या दिवसात आपल्याला तारपाचा देखील आहे आणि चिंचणी आदिवासी प्रीमियर लीगचा महासोहळा असतो. यावेळेला प्रमोद एक सुंदरशी गोलंदाजी हाताळत असताना पाहायला मिळतो आहे. नक्कीच बांधून ठेवलं जाते वंश सारख्या आक्रमक फलंदाजांना. सुरेख गोलंदाजीचं कौशल्य त्याच्याकडे आहे. पाहूया सुंदर सुंदर प्रेशराईज करणारे चेंडू गोलंदाजी हाताळली. मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली 16वर सरासरी 8ची गाठली जात असताना पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी सकाळच्या सामन्यामध्ये एसटी वॉरियर्सच्या माध्यमातून गोलंदाजी करताना प्रकाश यांना थोडासा दुसऱ्या षटकासाठी बरेचशा धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर त्यांना गोलंदाजी मिळाली नव्हती, परंतु यावेळेला सुरेख गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतो आहे आपल्याला. हा गोलंदाज तर नक्कीच एसटी वॉरियर्स सामन्यात पकड कशी राखतो ते तेवढेही पाहणं गरजेचं आहे. मोठी धावसंख्या, मोठा संघ आहे, चांगला संघ आहे. संघाची बांधणी ज्या पद्धतीने आहे, एक सुंदरसा चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे एसटी वॉरियर्सच्या माध्यमातून जर विचार केला. गोलंदाज अक्षय, गोलंदाज अक्षय. तर आपण पाहतात नितेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. बघूया या वेळेला काय कामगिरी केली जाईल. या तिसऱ्या षटकामध्ये एकलव्य लायन्स कुठल्या पद्धतीने कामगिरी करतो आहे, कसं कामगिरी करणार आहे. यावेळेला मात्र सुंदरसा टोला आहे. पाहूया सुंदर खेळ कुठला जातोय, पुढच्या आसऱ्याला यावं लागेल. उद्या सर्व संघांना प्रेझेंटी घेतली जाईल. सर्व संघांनी युनिफॉर्म मध्ये हजर राहायचे, ती विशेष नोंद घ्यायची आहे. तर उद्या आपला महासोहळा आहे आणि महाअंतिम दिवस देखील असणार आहे या महोत्सवाचा. आपल्याला 22 पाहायला मिळते. 22 ऑन द बोर्ड. तारपा सुपर किंगचे कर्णधार मात्र थोडेसे आनंदित असतील, कारण त्यांना वाटतं आहे की एकलव्य लायन्स संघ हा सामना जिंकला पाहिजे, जेणेकरून आमची जागा आम्हाला शाबूत राखता येईल. परंतु सांगणे आता मात्र कठीण आहे. पाहूया नितेश यांच्यासाठी पुढचा चेंडू लक्ष पकडून घेऊन जातोय, पटकवतोय आपला झाला. धन्यवाद जी. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत विनीत. पाहूया विनीत आतापर्यंत जर विचार केला 3 गडी बाद झालेले आहे, तिसरे षटक मार्गस्थ आहे. तर अक्षय यांच्या नावे मात्र या षटकामध्ये 2 गडी टिपल्याचा नमूद झालं आहे.
नक्कीच पहिल्या चेंडूमध्ये विकेट, दुसऱ्याला षटकार, तिसऱ्या चेंडूला परत विकेट. नितेश नितेश याला पटकवलं तंबूच्या आसव्याला जलद गतीने, कारण ही एक विकेट खूप महत्वाची होती. मोठी खेळी साकारण्याची क्षमता असलेला फलंदाज होता, त्याला मात्र लवकर लवकर तंबूच्या आसव्याला विश्रांतीसाठी पाठवलंय. पाहूया अक्षय यांचा पुढचा चेंडू विनीत यांच्यासाठी असेल. पाहूया आणि हा जो सिद्ध करून त्या शेवटच्या सामन्यामध्ये इकडे आता लक्ष लागलं गेलेलं आहे. पाहूया दरम्यान हॅट्रिकची संधी होती आणि गमावली गेलेली आहे. हलक्या पद्धतीचा कडा देखील आला होता, झेल टिपण्याची संधी देखील आली होती, परंतु विकेट किपरच्या हाताने हा झेल थोडासा लांबला गेला नक्कीच. आणि एक हॅट्रिक मात्र चुकले. अक्षय दरम्यान अक्षय यांच्या गोलंदाजीचा जर विचार केला, सुंदर गोलंदाजी हाताळत असताना, चांगली कामगिरी करून देत असताना संघासाठी अलौकिक कामगिरी पाहायला मिळते. यावेळेला मात्र लॉंगलेगला दिशा बनवून शॉट खेळला जातो आहे. वंश यांच्या पळतून येतोय दमदार षटकार वाजवडीजी.
आज आता मैदानात उतरतात भाऊ, आज जबाबदारी आपल्या अंगावर असणार आहे मोठी. तर नक्कीच आपण विचार केला. प्रमोद प्रमोद सुरेख गोलंदाजी करतो आहे. बॅक टू बॅक 2 विकेट. हॅट्रिकची आता संधी आहे. प्रमोद यांना पहिल्या षटकामध्ये चांगली खेळी गोलंदाजी साकारली होती. आता याही वेळेला सुरेख गोलंदाजी देत असताना पाहायला मिळत आहे. 3 चेंडू हाताळलेत. पहिल्या चेंडूला 1 धाव, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतलेला आहे. तिसऱ्या विकेटची काय कुठल्या पद्धतीने साकारतात का विकेट. हॅड्रिकला 200 भाई यांच्याकडून दाखल झालेले आहेत. तुषार धानमेर 200 रुपयाचं बक्षीस खेळाच नकाचं प्रकाशजी आणि षटकार मारा पण 200 रुपयाचं बक्षीस. दोघांनाही बक्षीस लागू झालेलं आहे. पाहूया पुन्हा एकदा स्लो चेंडू काटपडीच्या सहाय्याने खेळला जातो आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव येईल. धावसंख्या आपल्याला 1 ने वाढलेली पाहायला मिळेल. धावसंख्या 31-31 ऑन द बोर्ड. नक्कीच सनी यावेळेला स्ट्राईक घेतो आहे. हो, बॅकफुटला येऊन थोडासा हलका पॉइंट क्षेत्रामध्ये तुला दिलं. 1 धाव दर्ज करतो आहे आणि धावसंख्या 32 पाहायला मिळेल. 32 द बोर्ड. नक्कीच कमालीची गोलंदाजी मात्र एसटी वॉरियर्स संघाकडून पाहायला मिळाली या सामन्यामध्ये. ज्या पद्धतीने गोलंदाजाने विकेट पतन केलेली आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 विकेटचं पतन झालेलं पाहायला मिळते आहे. खूप सुंदरशी गोलंदाजी पाहायला मिळते आहे आणि 4 नंबरचं षटक संपतं. ड्रिंक टाइम येतो. चला ड्रिंक घेऊन या. घेऊया छोटीशी विश्रांती. चालेल तर मग. नक्कीच 4 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा बोर्डावर 6 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर षटक हाताळलं गेलं प्रमोद यांचं. या वेळेला 3 धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या. पहिल्या षटकामध्ये देखील 3 धावा दिल्या, 1 विकेट घेतल्या. टोटली 6 धावा आणि 3 गडी बाद असं अलौकिक कामगिरी मात्र प्रमोद यांनी या सामन्यामध्ये करून दाखवलेली पाहायला मिळते आहे. तर गोलंदाजी मार्कवर या वेळेला गोलंदाज निशांत आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक हाताळलं होतं याने 13 धावा दिल्या गेलेल्या होत्या. नक्कीच वंश आणि षटकारांच्या माध्यमातून चांगली सुरुवात करून दिली गेली होती. पण पाहूया निशांत या वेळेला 5वं षटक घेऊन येतोय. सुंदरसा चेंडू खेळला जातो आहे. लॉंग ऑन
दरम्यान सुंदर चेंडू आणि प्रकाशजी यांना चेंडू कळला नाही, परंतु नक्कीच हलक्या पद्धतीने पुश केलं. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतो आहे. निशांत खूप सुरेख अशी गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतो आहे. बऱ्याच वेळाना अशा चेंडूंना दिशा देण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि विकेटचं पतन सुद्धा होत असते, परंतु प्रकाशजी यांनी बघितलं की कुठल्याही पद्धतीचा मोठा शॉट नाही आणि त्यांचा पूर्वीच एक त्यानंतर एक चांगला चेंडू आला आणि हलक्या पद्धतीने खेळला जातोय. शॉर्ट कव्हर कडे एक धाव टिपली जाते आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 34 पाहायला मिळते. 34 ऑन द बोर्ड. या निशांत त्यांचा पुढचा चेंडू सनी याच्यासाठी 4 धावांवर खेळतोय. सनी या वेळेला मात्र शॉट आहे परंतु बापू दिलेला जेल सुटला आहे. एक जीवनात मिळता आहे पुन्हा एकदा या खेळाडूला एक धाव मात्र मिळते आहे. धावसंख्या 35 पाहायला मिळते आहे. नक्कीच उच्च महान प्रकृती महान अशी कामगिरी करून दाखवणारा हा खेळाडू आहे. अष्टपैलू कामगिरी करतो, फलंदाजी देखील करतो आणि ज्या वेळेला गोलंदाजी करतो त्यावेळेला सुंदरशी गोलंदाजीला पण आकार देत असताना पाहायला मिळतो. तर झेल सुटल्यानंतर मात्र नक्कीच आत्मविश्वास द्विगुणित झालेला पाहू शकता. त्यावेळेला मात्र प्रकाशजी यस सुंदरसा चेंडू पुन्हा एकदा निशांत यांच्याकडून प्रकाश यांना खेळता आला नाही आणि नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. तर या वेळेला मात्र थोडंसं शांत आणि संत वातावरण आपल्याला पाहायला मिळतो, कारण यानंतर सांगतात ना वादळापूर्वीची शांतता, कारण येणारा सामना असणार आहे त्यासाठी राखून ठेवल्या आतुरता लागलेली आहे आणि त्या निमित्ताने शांतता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण ज्या पद्धतीने शांत गतीने सामना रंगतो आहे. सुरुवातीला जेव्हा वंश यांनी षटकार मारला त्यावेळेला जो वातावरण तापलं होते ते वातावरण पुन्हा शांत झालेलं पाहायला मिळते आहे. नक्कीच सुंदरशा पद्धतीने आपण बघताय 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 36 वर स्थिरावलेली पाहायला मिळते. एक सुंदर सामना मैदानाच्या आत आहे. एसटी वॉरियर्स हा संघ आणि त्यानंतर एकलव्य लायन्स यांच्यामध्ये रंगलेला हा सामना. दरम्यान विचार केला विकेटचा 6 विकेटचं पतन आपल्याला 30 धावांवर झालेलं पाहायला मिळतं. त्यानंतर 6 धावांची अजून मजबूतीकरण केलं गेलेलं आहे. तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा लागतात बोर्डावर. अजून सुद्धा सनी आहे. सनी काहीतरी वेगळं करून दाखवू शकतो, त्याच्याकडे सामर्थ्य आहे. प्रकाशजींची त्याला चांगल्या पद्धतीने मिळते आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळते एकेरी धावांनी त्यांना आगीकूच करून स्ट्राईकला रोटेट करण्याच्या प्रयत्नामध्ये असतात. तर गोलंदाजी मार्कवर यावेळेला वैभव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला राऊंड द विकेट करून गोलंदाजी. तर समोर ऑन स्ट्राईक फलंदाज प्रकाश रावते. झाली आणि कॅच आउट होऊन परतावं लागेल पण शास्त्र्याला. वाजव रे वाजव. पण आपल्याला पाहायला मिळते आहे. बॅट्समॅनचं नाव सांगायचं सूरज. सूरज येतो आहे. नक्कीच 7 गडी बाद झालेले पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज येतो आहे सूरज. पाहूया. तर वैभव यांना देखील एक गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं. पहिल्या चेंडू मध्ये 6वं षटक मार्गस्थ आहे. त्याला किती वेळामध्ये किती लवकर जर तुम्ही आपण हे विकेट बाद करतात तर तरी सुद्धा आपल्या पॉइंट मध्ये प्लस सामना जो आपण त्या पद्धतीने जिंकला त्या माध्यमातून एसटी वॉरियर्स संघाकडे पॉइंट मात्र मजबूतीची आहेत हे आपल्याला नक्की कळते आहे. तर या वेळेला मात्र कुठल्या पद्धतीने कामगिरी होते आहे. 7 गडी आतापर्यंत बाद झालेले आहे. 7वं षटक मार्गस्थ
सहावे षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. दरम्यान सूरज याने खेळून काढला चेंडू लॉंग क्षेत्रामध्ये कार्पेटच्या साह्याने खेळत एक धाव मिळते आहे. एकेरीने धावसंख्या मजबूत कशी करता येईल याकडे लक्ष दिलं जात आहे आणि ती कामगिरी कुठे ना कुठेतरी 50 जरी गाठली तरी सामन्यातली रंगत आपल्याला पाहायला मिळू शकतो. असं उद्दिष्ट कुठे ना कुठेतरी सनी आणि सूरज हे करून दाखवतील का असाही प्रश्न आहे. पाहूया वैभव यांचा पुढचा चेंडू पंच नामू या वेळेला आपल्याला पाहायला मिळतात तर वेदांत दुसऱ्या बाजूला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. उलटा चेंडू फाईन लेग हा प्रयत्न झेल शक्य आहे. चेंडू जातो आहे का सीमारेषेच्या जवळ जाऊन क्षेत्ररक्षण केलं गेलं. नो बॉलचा इशारा देखील येतो आहे. दोन धावा धावून काढलेल्या आहेत. एक नो बॉल 3 धावा येतील. टोटली धावसंख्या आपल्याला 40 पाहायला मिळते. 40 म्हणजे नक्कीच 50च्या आसपास धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकते कारण अजून सुद्धा 6वे षटक चालू आहे. अजून सुद्धा दोन षटक बाकी आहेत पूर्ण. परंतु जर विचार केला रन जरी घेतलं तरी तुम्हाला चांगलं धावसंख्या गाठता येऊ शकतात. तर सनी आणि सूरज यांनी जर त्या पद्धतीने खेळी साकारले तर तुमचा नैसर्गिक खेळ दाखवायचा. मोठे शॉट साठी परिवर्तित नाही केला. 1-2 जरी धावा केल्या तरी चांगली धावसंख्या आपल्याला उभारी घेता येऊ शकते. हे चित्र पण पाहायला मिळू शकते. पाहूया तर 12 जायचं एन्जॉय झालेले आहेत. कल्पेश थोडेसे एन्जॉय झालेले आपल्याला पाहायला मिळतात. 12 जायचं आहे. दरम्यान सुंदर असा फटका खेळला जातो. स्क्वेअरला एक कंपनी चौकार. सुंदर नक्कीच जमालू एक सुंदर गाणं आजकाल प्रत्येकाच्या तोंडावर ओठांवर नाचत आहे आणि नाद खुळा हे गाणं. पाहूया मैदानाच्या आत या वेळेला मात्र खेळला जातोय. चेंडूला मिडविकेटच्या दिशेला दिशा दिली जाते आहे. एक धाव येते आहे. धावसंख्या मात्र 45 पाहायला मिळेल आपल्याला. 45 ऑन द बोर्ड. नक्कीच 50च्या पार करू शकतात आकडा कारण 6वे षटक अजून सुद्धा मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. नक्कीच तर धावसंख्या 45 पाहायला मिळते आहे. तर फलंदाज सूरज यावेळेला स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. तर सनी हा देखील एक चांगल्या पद्धतीने खेळीकडून टिकावदार भूमिकेमध्ये कामगिरी करताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला निर्धाव चेंडू आणि हे षटक संपते आहे. षटक क्रमांक 6 पूर्ण होते आहेत. धावसंख्या 45 वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. तर गडी बाद झाले आपण पाहतात 7 गडी बाद झालेले पाहायला मिळाले. पहिला गडी 13 धावांवर, दुसरा 16 धावांवर, तिसरा 22 धावांवर, चौथा 22 धावांवर, पाचवा 30 धावांवर, सहावा 30 धावांवर आणि 7वा गडी 36 धावांवर बाद झालेलं पाहायला मिळाले. त्यानंतर नवीन धावांची पार्टनरशिप मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. तर सनी आणि सूरज ही जोडी कामगिरी करताना पाहायला मिळते आहे. 7वे षटक दोन्ही ते पाहूया मैदानाच्या आत 7वे षटक काय असणार आहे, काय कामगिरी केली जाणार आहे 7व्या षटकाची. गणेश यांना 7व्या षटकासाठी आमंत्रित केले जात आहे. नक्कीच सुरेख गोलंदाजी हाताळतात तर ते सुद्धा आणि 7वं षटक घेऊन येत आहेत. जबाबदारी 7व्या षटकाची आणि यावेळेला पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल सनी आणि स्ट्राईक पाहायला मिळेल.
तर चला पुन्हा एकदा फलंदाज सज्ज आहे. या वेळेला मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईडचा इशारा, एक अतिरिक्त धाव मिळते आहे. धाव संख्या 46 पाहायला मिळेल बोर्डावर. 46 बोर्ड फॉर 7 विकेट असं चित्र पाहायला मिळते आहे. या वेळेला आणि क्लीन बोल्ड संधीला परतावं लागतंय. विकेटचं पतन केलं जातं. कमांड नक्कीच 8 गडी बाद झालेले आहेत. 8 विकेटसाठी 8व्या विकेटसाठी 10 धावांची पार्टनरशिप मात्र नक्कीच पाहायला मिळाली. माजी सरपंच चिंचणी ग्रामपंचायत नितेशजी दुबळा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. सर, सामन्याचा आनंद आपण व्यासपीठावर घेऊया. नक्कीच यावेळेला पुन्हा एकदा चुंबू खेळला जातो आहे. लॉकडाऊन क्षेत्रामध्ये एक धाव परिपूर्ण होईल. धाव संख्या 47 1 ने વધાरेल. नक्कीच 50 पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे या वेळेला. तर त्याच्याही पलीकडे थोडीशी 2-4 धावा आपल्याला पाहायला मिळू शकतात. परंतु ज्या पद्धतीने ही जोडी खेळते हे फलंदाज खेळी साकारतात. गोलंदाजांचा मारा येतो आहे, तोही खूप महत्वाचा आहे. आणि 2 विकेट फक्त शिल्लक आहेत. तर धावसंख्या 47 बोर्डावर पाहायला मिळते आहे. 7व्या षटकातले 3 चेंडू झालेले पाहायला मिळतात आपल्याला. 2 चेंडू पाहायला मिळतात फक्त. गणेशांचा पुढचा चेंडू या वेळेला मात्र सूरज विकेट करण्याच्या प्रयत्नामध्ये होता. चांगला निर्धाव चेंडू होतो पुन्हा एकदा. कमालीची गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने मात्र आज या सामन्यामध्ये एसटी वॉरियर्सच्या प्रत्येक गोलंदाजाने सुरेख गोलंदाजी साकारलेली पाहायला मिळालं. त्याच्यात विशेष प्रशंसा करायची झाली तर प्रमोद या गोलंदाजाची 2 षटकामध्ये 6 धावा दिल्या, 3 विकेटचं पतन केलेलं पाहायला मिळालं. त्यानंतर निशांत याची गोलंदाजी सुरेखाली अक्षयने सुंदर गोलंदाजी हाताळलेली आपल्याला पाहायला मिळालं. 2-3 विकेटचं पतन केलं एकाच षटकामध्ये. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय गणेश यांचा. कल्पेश जिरवा यांना प्रत्येक खेळवर 100 रुपयाचं बक्षीस. षटकारावर कल्पेश यांच्यासाठी संधी असेल नक्कीच. या वेळेला मात्र येथे चौकार सूरज याच्या पळीतून. तर धावसंख्या 51 झालेली पाहायला मिळते. 51 मित्रांनो सुद्धा 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये किती धाव? आता मात्र कल्पेश यांच्यासाठी षटकारांच्या फलंदाजीला तुषार धामेर भाई यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं बक्षीस लागू झालेलं आहे. तर कल्पेश भाऊया आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि संघासाठी धावसंख्येला मजबूती करण्यासाठी एक संधी आहे. या वेळेला काय कामगिरी केली जाईल आपल्याकडून पाहूया. तर गोलंदाजी मार्गवर कोण येते शेवटचं षटक घेऊन. गोलंदाज वैभव याच्या हातामध्ये गोलंदाजीची धुरा दिली गेलेली आहे पाहायला मिळते आहे. तर नक्कीच मागच्या षटकामध्ये वैभव यांच्याकडून देखील सुरेख गोलंदाजी साकारली गेली होती. 8 धावा दिल्या होत्या आणि 1 विकेटचं पतन केलं गेलं होतं. पाहूया या वेळेला मात्र आता 8 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 54 धावा बोर्डावर लागलेल्या आहेत.
तर त्याच्या पलीकडे जाऊन किती धावा गोळा करता आहेत एकलव्य लायन्सचे फलंदाज. तर थोडस क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळत आहे. येऊन द्या चला, जरा घाई करा थोडीशी आता. या वेळेला उंच टोला दिला जातो आहे शॉर्ट कव्हर कडे, झेल सुटला जातो आहे. नक्कीच एक जीवदान मात्र मिळते आहे कल्पेश यांना आणि एक धाव सुद्धा मिळतोय. धावसंख्या 55 पाहायला मिळाल आपल्याला, 55 ऑन द बोर्ड. नक्कीच खूप सुरेख ताळमेळ मात्र इकडे यावेळेला एकलव्य लायन्स करताना पाहायला मिळतो की काय थोडस सुस्त झालं की काय एसटी वॉरियर्स थोडस एनर्जी देणे गरजेचं आहे. डोस घ्यावा लागेल कदाचित एनर्जीचा. हॉर्लिक्स त्यासाठी आपल्याला लागेल, पण नक्कीच पाहूया. शेवटचं षटक मार्गस्थ आहे कारण विजय संपादन करायचं आहे. क्वालिफाय व्हायचं तर विजय संपादन करावा लागेल. धावसंख्या जरी छोटी वाटली या क्षणाला कसा येतो स्लिप केली जाते चेंडू विजय. मात्र धावसंख्या 59 हळूहळू करता करता करताना 60चा पल्ला आलेला आहे. एसटी वॉरियर्स मात्र कधी ना कुठे ना कुठे मला सुस्त पाहायला मिळतात. एनर्जी भरावी लागेल. बूस्ट ऑफ एनर्जी सचिन तेंडुलकर यांनी ऍड दिली होती, तसंच काहीतरी कामगिरी करावी लागेल. यावेळेला पाहू शकतो जे टीम अडवली गेली बाउंड्री आणि 2 धावा पूर्ण होतात. धावसंख्या 61 पाहायला मिळतात. आता मात्र कदाचित हा सामना चुरस आणि व्यक्तीचं तारपा सुपर किंगचे धनेश नाही आणि मात्र थोडस जीवाला असेल की जर सामना नक्कीच पुन्हा एकदा एकवेळ लढण्यास जर जिंकतो तेव्हा मात्र चुरस भरली जाईल. मग त्यावेळेला आम्ही क्वालिफाय कसं होतो ते बघा. परंतु या वेळेला एसटी वॉरियर्सला विजयापासून दूर ठेवलं तर आम्हाला कदाचित संधी मिळू शकते. परंतु एसटी वॉरियर्स पुन्हा एकदा गरम होईल असं वाटते, कारण संध्याकाळची वेळ आहे, शांत वातावरण थंड झालेलं आहे आणि थंड वातावरणात वार्निंग करणं गरजेचं आहे. शेवटचं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते 4 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या 62 धावा बोर्डावर पाहायला मिळतात. 62 ऑन द बोर्ड. तर कमालीचं योगदान पुन्हा एकदा एकलव्य लायन्स यांनी करून दाखवलेलं आहे. पुढचा चेंडू या षटकातला 5वा चेंडू घेऊन येईल वैभव. हा पिचचा मारा नक्कीच सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. तर पाहूया शेवटचा चेंडू कल्पेश जीवा यांच्याकडून येईल का मोठा फटका. कदाचित भाई वाढत बघत असतील, त्यांचे 200 रुपयाचं बक्षीस लागलं गेलेलं आहे. यावेळेला मात्र दिशा भरकटलेला चेंडू आला. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचा आमचे दामो दिनेश यांच्याकडून इशारा येत असताना पाहायला मिळतो. धावसंख्या 63. पाहूया आजच्या दिवसातला दुसरा सामना असू शकतो का 64 धावांचं उद्दिष्ट घेणारा. दरम्यान पण आहे सुंदर फटका येतो आहे. नो मॅन प्लेस मध्ये चेंडू आहे. एक बॉल पूर्ण दुसरीची मागणी. आता फक्त धावांचंच आहे आपल्याला. नक्कीच 3 धावा परिपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या 66 झालेली आहे. 67 धावा विजयासाठी आहेत. 67 धावा. आता मात्र एसटी वॉरियर्सला आपले नक्कीच घाम गाळावे लागतील, चांगली फलंदाजी करून दाखवावी लागेल. ज्यावेळेला उद्दिष्ट मधून वाटत होतं झटपट विकेट गेल्या होत्या, परंतु धीम्या गतीने का होईना चांगलं उद्दिष्ट तयार केले गेलेलं आहे. 66 धावा बोर्डावर निघाला, 67 धावा विजयासाठी ठेवण्यात आलेल्या. पाहूया 67 धावांचं उद्दिष्ट पार केलं जाईल का रोखलं जाईल एसटी वॉरियर्सला. घेऊया छोटीशी विश्रांती.
आगे बढ़ के खेलना चाहते थे लेकिन नाकामयाब रहे। तो डॉट गेंद आई, एक बिंदी लगी हुई है यहाँ पे हमारे स्कोर बुक पे। तो बहुत ही बढ़िया वापसी वंश की, लेकिन जिस तरीके से मैच को अगर आपको कंट्रोल में लाना है तो एक अच्छी गेंदबाजी साकारने की बहुत ही जरूरत है। तो एसटी वॉरियर्स को मैच जीतना बहुत ही जरूरी है। खेला गया है गेंद को लॉन्ग रन की तरफ, कॉर्नर की सहायता से चौका। कमाल दीजिए। तब्दीली आई 5, बहुत ही बढ़िया। और वापसी एसटी वॉरियर्स करते हुए नजर आएंगे, क्योंकि जीत तो जरूर करेंगे लेकिन उम्मीदें होनी चाहिए। यहाँ पे देखिए बहुत ही बेहतरीन शॉट, हवाई सफर, गेंद के नीचे गेंद पकड़ा कैच और एक विकेट का खात्मा। कमाल नीचे।
थे, दूसरे ओवर में 4 रन आए, तो 2 ओवर में 10 रन बने हैं। बहुत ही अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन एकलव्य लायंस देते हुए नजर आ रहे हैं। कहीं ना कहीं पे अगर वो कोई मैच जीत जाते तो अपना एक नाम बना लेते थे क्वालिफायर में, लेकिन वो उम्मीद तो नहीं। लेकिन अगर ये मैच को जीतते हैं तो दूर रखेंगे, दूर रखने का प्रयास किया जाएगा उसको। ये हो सकता है अगर एसटी वॉरियर्स इस टूर्नामेंट में फिर तगड़ी बात हो सकती है किस तरीके से क्या करना है क्या नहीं करना है। लेकिन अगर जीत जाते हैं तो आने वाला मैच बहुत ही तगड़ा रहेगा, जो वारली इंडियंस और कारपा सुपर किंग के बीच में है। तो वहां पे फिर कांटे की टक्कर रहेगी, क्योंकि जय जोहर ऑलरेडी क्वालिफाई होके गया है, चारों चार मैच जीत के क्वालिफाई हो चुका है। अगर एसटी वॉरियर्स भी ये मैच जीतता है तो उनकी तीसरी जीत होगी, तो वो भी क्वालिफायर हो जाएंगे। फिर वारली इंडियंस या फिर तारपा सुपर, उनमें से जो भी जीतेगा, जो अच्छे रन रेट से जीतेगा, वो क्वालिफाई होके आएगा। तो इसमें बहुत ही तगड़ा मैच होने वाला है, आखिरी मैच। तो निगाहें वहां पे दर्शकों की बनी हुई है, लेकिन मैं तो चाहता हूँ इस मैच अच्छी नजरों से देख सकते हैं, क्योंकि जिस तरीके से गेंदबाजी साकारी जा रही है एकलव्य लायंस की, बहुत ही बढ़िया और उम्दा गेंदबाजी साकारते हुए नजर आ रहे हैं गेंदबाज इस वक्त सनी गेंदबाज। पहली गेंद खेला है स्टेट ड्राइव की तरफ में, 1 रन का इजाफा लिया, बिल्कुल होले से 11 रन बनते हुए नजर आए। 1 और 1 11 कहते हैं ना, तो इस तरीके से स्कोर बोर्ड पे हमें दिखाई दे रहे हैं 11 रन। आगे बढ़ के चला, बहुत ही बेहतरीन शॉट, लेकिन फील्ड है वहां पे, फील्ड किया गया और काफी अच्छी रनिंग बिटवीन 2 रन पूरे करते हुए नजर आए। स्कोर भी तब्दीली आई, 2 से 13 हुआ स्कोर बिना। बहुत ही बढ़िया उम्दा खेल को साकारने के लिए तैयार है प्रमोद। चाहते हैं शायद इस मैच में मैं मैन ऑफ द मैच दूंगा, क्योंकि अच्छे 2 ओवर डाले हैं, 3 विकेट भी बटोरे हैं, अच्छी पारी को मैं खेलूंगा और मैन ऑफ द मैच को ले लूंगा। शायद ये नजरिए से खेल रहे हैं इस वक्त में, पॉइंट की तरफ में शॉट में तब्दीली किया है, गेंद को रॉक फील्ड करेंगे, लेकिन 2 रन पूरे होते हुए नजर आए। बिल्कुल काफी अच्छा योगदान देते हुए नजर आए प्रमोद, यहाँ पे अच्छी पारी को निभाते हुए नजर आ रहे हैं। और स्कोर में तब्दीली आई, स्कोर बना हुआ है 15। तो प्रमोद खेल रहे हैं 5 रनों पे, एक अच्छी पारी को थोड़ा सा निभाने का प्रयास किया जा रहा है। पावर प्ले की अगर बात करते तो पावर प्ले में बिल्कुल धीमी बल्लेबाजी साकारी है यहाँ पे एसटी वॉरियर्स ने। इस वक्त में पाइन लेग की तरफ कट कर दिया गेंद को, 1 रन का इजाफा फिर एक बार। बिल्कुल माहौल में सन्नाटा छाया हुआ है, क्योंकि मैच दर्शक देखते हैं, सुबह से मैच दर्शक देख रहे हैं, और उन्हें चाहिए बड़ी शॉट वाले मैच, बड़े शॉट की मैचेस रहते हैं, तो उनमें उत्साह भर देते हैं, बड़ी बड़ी शॉट देखने को मजा आता है। इस वक्त एक अच्छा प्रयास, और ये देखिए बहुत ही बढ़िया शॉट आपके लिए पेश किया गया, कमा दीजिए। बहुत ही अच्छी वापसी वैभव की, एक बहुत ही बढ़िया शॉट प्रदर्शित किया गया। सनी की गेंदबाजी का इस तरीके से ये मुकाबला होता हुआ नजर आ रहा है सनी और वैभव के बीच में। अगली गेंद के लिए तैयार, इस बार देखिए, ओ विकेट शॉट था, कैच पकड़ा है लॉन्ग ऑन की तरफ, कमान डीजे।
त्या दिवशी जिंकले आता आज एक जिंकले ना. अरे सकाळी एक जिंकले ना. तीन जिंकेल ना आता जिंकेल क्वालिफाय होतं ना तीन क्वालिफाय होतं ना. तर चला बघूया मैदानाच्या आत विनीत पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज आहे आणि एक धाव घेतली गेलेली आहे. धावसंख्या आता मात्र 44 ची गरज आहे. यावेळेला सुरेख चेंडू हाताळला जात असताना पाहायला मिळतो आहे. नक्कीच अजून सुद्धा 44 मिनिट येऊन मात्र नक्कीच सुरेख गोलंदाजी देत असताना पाहायला मिळतो. मागच्या षटकांमध्ये देखील त्यांनी सुरेख कामगिरी करून दिलेली 4 धावा दिल्या होत्या. आता मात्र 44 धावांची गरज आहे आणि 44 धावा कशा पार करायच्या. यस खेळला जातो चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक आणि दुसरी चेंडू अगदी आहे. दोन चांगली रनिंग देखील होईल. यस 2 धावा परिपूर्ण. आता मात्र 42 धावांची गरज असेल. 4-2 विन हे मात्र नक्कीच कमालीचं समीकरण लागलं गेलेलं आहे. प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव ही महत्वाची कामगिरी करेल. त्यानंतर तुम्हाला चौकार षटकारांची देखील आतषबाजी करावी लागेल. हेही विसरायचं नाहीये कारण एसटी वॉरियर्स जर सामना जिंकतो तर डायरेक्ट क्वालिफाय. यावेळेला नक्कीच पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह केला जातो. एक धाव येते आहे. 41 धावा अजून वारली इंडियन्स विरुद्ध थारपा सुपर किंग यांच्यामध्ये पुढच्या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला टॉस का बस ये खास चलो चलते हैं मैदान के बीच में फिर एक बार. पुढचा चेंडू प्रमोद यांच्यासाठी विनीत यांचा हा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न शॉर्टलेनचा चेंडू होता आणि त्याला बॅकफुटला तुम्ही येऊन खेळतात तर चेंडू लगेच एसटी रक्षकाच्या हातामध्ये राहतो. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अजून सुद्धा 41 धावांची गरज आहे. हे षटक मात्र नक्कीच महत्वपूर्ण कामगिरी करतो आहे. या षटकामध्ये पुन्हा एकदा फक्त 4 धावा दिल्या गेलेल्या आहेत. 5 चेंडू झालेले आहेत. तर या षटकातला शेवटचा चेंडू होतो प्रमोद यांच्यासाठी पुन्हा एकदा शॉर्टले आपल्याला मात्र टाकली मारले पण फील्डिंग आहे तिकडे ते यार एकच धाव मिळेल. नक्कीच आता मात्र 40 धावांची गरज आहे. 4 चेंडू 4 षटक 40 धावांची गरज. चला ड्रिंक्स कमॉन येऊन जाऊ द्या मैदानाच्या आत आणि विजय मास्टर अजय नाना मी देतो संगीत सुमधुर संगीताची.
तर 4 षटक 40 धावा म्हणजे सरासरी 10 गाठायची आहे आपल्याला आता एसटी वॉरियर्स. आणि नक्कीच या वेळेला मात्र उपयोगी लायन ज्या पद्धतीने बोबक मारा देतोय, गोलंदाजीचा मारा देतोय, बांधून ठेवतोय फलंदाज मात्र कुठेतरी कमजोर झालेले पाहायला मिळत आहेत की काय एसटी वॉरियर्सचे. आणि ज्या पद्धतीने धावसंख्येला बळ द्यायचं आहे, गरज आहे चांगल्या धावसंख्येची. जर आपल्याला क्वालिफाय व्हायचं असेल हा सामना जिंकून डायरेक्ट तुम्ही क्वालिफाय होतात. आणि त्यानंतर मग वाट बघावी लागेल क्वालिफायरच्या लिस्ट साठी. शेवटच्या सामन्यामधून कोण आउट होईल आणि कोण टिकेल राहील कठीण आहे. कारण आता सरासरी 10चे म्हणजे कठीण कार्य आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत एकलव्य लाईनच्या गोलंदाजाने सुरू गोलंदाजीचा मारा दिलेला आहे. गोलंदाजी मार्कवर यावेळेला मात्र नितेश नक्कीच सुरेख गोलंदाज झालेला आहे. पाहूया प्रगत यावेळेला काय कामगिरी करतील, नितेशांच्या गोलंदाजीला कसे सामोरे जातील हे चित्र मात्र पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आत आता मात्र चुरस लागलेली पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा कमजोर शॉट आहे प्रमोद यांचा. या पद्धतीचा शॉट ते मिस करतात चेंडूला. नक्कीच चेंडू मिस होत असताना पाहायला मिळतो आहे. तर नक्कीच एक चांगली त्यांची कमजोरी मात्र हेरल्याचं आपल्याला इकडे पाहायला मिळते नितेशाने. त्यावेळेला पेसर साम खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये कात्रीच्या सहाय्याने एक धाव पूर्ण दुसरीची मागणी आहे. 2 धावा परिपूर्ण तिसरीची मागणी होईल का नाही. 2 धावांवर समाधान मानावे लागेल. आता मात्र 38 धावांची गरज असणार आहे. 38 22 चेंडू 38 धावा. सरसरी मारण्याचा प्रयत्न तोवर काय आला नाही. कॉलमध्ये कन्फ्युजन आहे. नक्कीच रनआउट मात्र होतो आहे. गडी येतोय बाद प्रमुख प्रत्येक बंडूच्या असल्याला कारण गरज होती विकेटच्या पतनाची कमांडीची.
पाहायला मिळते, दमदार षटक पाहायला मिळत आहे, सुरेख कामगिरी पाहायला मिळते आहे आणि या सुरेख कामगिरीच्या जोरावर मात्र सामन्यातली रंगत गाठताना पाहायला मिळते आहे. एसटी वॉरियर्सला यावेळेला थोडेसे मात्र पिछाटी होते, पॉईंट त्यांचे मायनस होत आहेत का काय, परंतु जर सामना जिंकला तर मायनस आणि प्लस काही बघितलं जाणार नाही. दादत क्वालिफायर आहेत भाऊ अमितेश यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज निशांत यांच्यासाठी निर्धाव चेंडू येतो आहे. कमालीची कामगिरी केली जाते आहे गोलंदाजांकडून, पूर्णतः रोखण्याच्या कामगिरीमध्ये मात्र पाहायला मिळत आहेत. तर निशांत यांच्याकडे शैली आहे. निशांत एक चांगला फलंदाज, परंतु चेंडू गुगलीमध्ये पूर्णतः पीठ केलं जात आहे. षटक मात्र संतोष, षटक क्रमांक 5. आता मात्र 3 षटकांचा खेळ शिल्लक, 37 धावांची गरज. आता मात्र उद्दिष्ट कठीण होत असताना पाहायला मिळते. आक्रमकता सिद्ध करावी लागेल, चौकार आणि षटकारांची बरसातीनेच विजय संपादित केला जाईल. परंतु जर विचार केला ही जोडी निशांत आणि प्रितेश या जोडीने जर आक्रमकता दाखवली, सामन्यातला रंग ठरला, तर काहीतरी आगळ वेगळं स्वरूप आपल्याला इकडे पाहायला येईल, पाहायला मिळेल. परंतु काय कमालीची कामगिरी केली जाईल का, की गोलंदाज ज्या पद्धतीने आपला मारा भेदक मारा देता आहे, आपलं यशस्वीतेचा सिद्ध करत आहे. एकलव्य लायन्स हे गोलंदाज या सामन्यामध्ये चांगली पकड आपली दाखवतायत, तर ते दाखवतील का, कंटिन्यू राखतील का गोलंदाजीच्या माध्यमातून. तो दबाव त्याने आणलेला आहे आतापर्यंत फलंदाजांवर. एसटी वॉरियर्सने या टुर्नामेंट मध्ये चांगल्या पद्धतीने आपलं योगदान दिलेलं आहे, परंतु या वेळेला मात्र थोडेसे कमजोर, थोडेसे सुस्तपणा त्यांना आला. 4 षटकं जेव्हा सुरुवातीची पाहायला मिळाली, गोलंदाजी करताना चांगली एनर्जी होती, त्यानंतर एनर्जी डाऊन झाल्यासारखं वाटलं आणि वाटलं नव्हतं की 50 धावा होतील, तर 67 धावांचं उद्दिष्ट हे दिलं गेलं आणि आता हे उद्दिष्ट पेलताना मात्र नक्कीच कठीणाई प्राप्त होत आहे. इकडे 37 धावा असे उद्दिष्ट लागलं गेलेलं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वेल्श याला यावेळेला आमंत्रित केलं गेलेलं आहे. नक्कीच वेल्श यांना ही जबाबदारी दिलेली आहे. या वेळेला वेल्श ज्या पद्धतीने गोलंदाजीसाठी चांगल्या पद्धतीने योगदान दिलं, त्याने मागच्या षटकामध्ये सुंदरसे 6 धावा आणि 1 विकेट असं पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये योगदान दिलं. पाहूया या वेळेला काय कुठल्या पद्धतीचं असणार आहे. चला फलंदाज आणि नक्कीच चांगला चेंडू येतो आहे. बिग शॉटचा प्रयत्न, परंतु एज मात्र येत नाही. आउटेज आली आहे. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतो आहे. 1 धाव येते आहे. आता मात्र 17 चेंडू 36 धावा. 17 चेंडू 36 धावा असं समीकरण लागलं गेलेले आहे. थोडस वेळ घेता क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जात आहे. तर यावेळेला निशांत ऑन स्ट्राईक असेल. निशांत होतो फक्त आणि फक्त 3 धावांवर आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना केलेला आहे. 3 धावा. आता प्रितेश 2 धावांवर खेळताना पाहायला मिळतो आहे. 17 चेंडू 36 धावा. पाहूया पुढचा चेंडू वंश यांचा. दमदार निर्मितीच्या क्षेत्रामध्ये षटकार कमबॅक करून देतोय निशांत कमांडी. तीस धावा. तर निशांत कमबॅक करून देतो आहे एसटी वॉरियर्स संघाला. आता मात्र 16 चेंडू 30 धावा. किती सुंदरसा चेंडू येतो. बीट केलं जाते. नक्कीच निर्धाव चेंडू हाताला जातो आहे. 15 चेंडू 30 धावा. 15 चेंडू 30 धावा हे उद्दिष्ट निश्चित याने मात्र एक फटकार दाखवून दिलेला आहे आपल्याला.
स्लो डिलिव्हर चेंडू हलकासा पुश केला गल्लीमध्ये एक धाव पूर्ण होते दुसरीची मागणी यस दोन धावा परिपूर्ण होत असताना पाहायला मिळतील आपल्याला तिसरीची मागणी असू शकते यस तीन धावा परिपूर्ण पाहायला मिळत आहेत तीन धावा आलेले आहेत आता मात्र 27 धावांची गरज आहे 14 चेंडू 27 धावा नक्कीच शांत वातावरणात चाललेला हा सामना पाहायला मिळतो आहे दमदार सामना पाहायला मिळतो आहे लायन्स विरुद्ध एसटी वॉरियर्स मधला हा सामना यावेळेला सुंदरचा चेंडू पुन्हा एकदा येतो आहे निर्धाव चेंडू 13 चेंडू 27 धावे 13 चेंडू 27 धावा आक्रमकता एक मोठा फटका कमीत कमी दोन मोठे फटके हे या सामन्यामध्ये लावावे लागतील मग ते कोण लावतोय निशांत की प्रितेश दोघांकडे देखील सामर्थ्य आहे परंतु ते सामर्थ्याला जागृत करण्याची आता वेळ आलेली आहे हा पुन्हा एकदा फटका मात्र चुकतो आहे निर्धाव चेंडू येतो आहे 12 चेंडू 27 धावा हे मात्र उद्दिष्ट आता कुठे ना कुठेतरी मोठं आणि कठीण होऊन जात आहे की काय चला थोडीशी घाई करायची आहे वेळ बराचसा झालेला आहे चार वाजून 37 मिनिटं झालेली आहेत चला आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे 12 चेंडू झटपट संपवा नक्कीच प्रेशराईज केलं जात आहे एसटी वॉरियर्स संघाला 12 चेंडू 27 धावांची धरकाळी मात्र मारायची आहे एक दोन मोठे फटके सामन्यातला रंग बदलू शकतात हे चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं परंतु पाहूया त्यानंतर सुद्धा काय कामगिरी नक्कीच उत्कृष्ट असा गोलंदाज अजून शाबूत आहे नितेश ज्याने मागच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या एक गडी टिपला होता सुरेख गोलंदाजी त्याच्याकडून साकारली गेली या वेळेला पाहूया मॅन प्लेस मध्ये चेंडू आदळतो आहे चांगली रनिंग बिटवीन दोन धावा पूर्ण तिसरीची मागणी आहे का नाही 2 वर संतुष्टी मानावी लागेल आता मात्र 11 चेंडू आणि 25 धावांची गरज 11 चेंडू 25 धावांची गरज हे चित्र पाहायला मिळते आहे नक्कीच चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग 2024 आपण बघताय लीगचा आजचा चौथा दिवस नितेश यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला मात्र मिडविकेटला दिशा बनवली लांबी दिली घेतला षटकार निशन त्यांच्याकडे येऊन देत कमाल डीजे बॅट्समॅनचं नाव काय मयूर
कॅच आउट होतोय, झटका मिळतो आहे. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये लॉंग ऑफला झेल ठेवून देतो आहे. नक्कीच नितीश यांनी येस सर. आता मात्र 8 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. पाहूया हे उद्दिष्ट साध्य केलं जाईल का. अक्षय मैदानामध्ये येतो आहे. नवा फलंदाज पाहूया. तर प्रितेश आणि अक्षयची जोडी 8 चेंडू 19 धावा. सुरेख गोलंदाज मात्र सुरेख गोलंदाजी साकारून देत असताना एक निर्णायक चेंडू आपल्याला प्रत्येक चेंडू निर्णायक पाहायला मिळतो आहे. एक धाव येते आहे. 7 चेंडू 18 धावा. झुंज जबरदस्त पाहायला मिळते आहे आणि या झुंजार खेळीत विजय कोणाचा होईल. त्यानंतर क्वालिफायरचा सामना नक्कीच वारली इंडियन्स आणि तारपा सुपर किंग यांच्यामध्ये जी लढत होणार आहे ती मात्र कशी असणार आहे ते पाहण्यासाठी नजरा मात्र लागून राहिलेत. आतापासूनच पुढच्या सामन्याची वाट बघत आहेत. तर या षटकातला शेवटचा चेंडू असेल. पाहूया. प्रितेश ऑन स्ट्राईक. तर 7 चेंडू 18 धावा असं लागून हे समीकरण एसटी वॉरियर संघाला विजयासाठी. हलक्या पद्धतीने टाकली मारलेली आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये एक धाव घेतली आहे. नक्कीच 6 चेंडू 17 धावा. प्रितेश याने स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेला आहे आणि नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करून शेवटचे फटक त्यांना माहिती आहे कोणाच्या हातात असू शकेल. कोण एसल गोलंदाज कारण आतापर्यंत 4 गोलंदाज ह्याकडे गेलेले आहेत. 5वा गोलंदाज येणं शेष बाकी आहे आणि 5व्या गोलंदाजाची वाट बघत आहे. त्यासाठी त्यांनी एकदम धीम्या गतीने फलंदाजी साकारली आणि आता शेवटच्या चेंडूला फक्त आणि फक्त एकच धाव घेतली आहे. कारण 6 चेंडूमध्ये 17 धावा ज्या गोळ्या करायच्या आहेत तर आक्रमक पवित्रा. तर वारली इंडियन्स यांनी निर्णय कळवायचा आहे. आपण काय घेतलंय बॅटिंग ते बॉलिंग. यस फील्ड घेतलेला आहे. तर लगेच सामना संपक्षणी मैदानात उतरायचा आहे. कारण 4:30 वाजून गेलेले 4:45 वाजलेले आहेत. तर काही करा. आपल्याला काय खूप मोठा विचार नाही करायचा आहे कारण तुमचा संघ ऑलरेडी थोडीशी घाई करायची आहे. हितेश ना तर शेवटचं षटक घेऊन येतो हितेश. पाहूया आता या षटकामध्ये 17 धावा गोळा होतात का. चला काही करा त्यांची गावी कमी कारण खूप उशीर झालेला आहे. 4:45 वाजून गेलेले आहेत. खूप वेळ झालेला आहे अजून म्हणजे 5 वाजवणार आपण. शेवटचा सामना पुन्हा एकदा आज उशिरा होईल का काय. त्यानंतर वारली इंडियन्स मध्ये टट्टू चिंचणकरांचं जी हलचल असते ती अजून वेळ घेईल तर मग अजून जास्त आपला वेळ जाईल. थोडीशी घाई करा. हितेश चला गोलंदाज हितेश पाहायला मिळतो आपल्याला. चला घाई करा. दरम्यान एक धाव चेंडू हाताला जाऊ शकतो. यस प्रितेश फक्त स्ट्राईक घेऊन मोठ्या धावसंख्या
संपादित करेल असं वाटतं आहे, कारण 5 चेंडू 17 धावा, मोठ्या फटक्यात 3 मोठे फटके मारण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. परंतु संधी मिळेल का, ही संधी हुकेल हे सांगणं मात्र मोठं कधी नाही. आतापर्यंत 5 गडी बाद झालेले आहेत. 48 धावांवर गडी बाद झाला होता. त्यानंतर 58 धावा, एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते आहे. पाहूया इकडे, आणि या वेळेला चेंडू जातो आहे का नाही, तरी पण 2 धावा परिपूर्ण भेटतीलच. तर या वेळेला 4 चेंडू 15 धावा, 4 चेंडू 15 धावांची गरज आहे. चांगली झुंज आपल्याला पाहायला मिळते आहे, परंतु वेळ मात्र खूप घेत आहे. यावेळेला दमदार फटका आहे. यास काय रोखला आहे, षटकाराला काय क्षेत्ररक्षण केलं गेलेलं आहे. वंचित ठेव मोठ्या फटक्यापासून नक्कीच 2 धावा पुण्यची एकदा मिळत आहेत. आणि आता मात्र 3 चेंडू 13 धावा, 3 चेंडू 13 धावा. आता मात्र 12 धावा जर आल्या, पुन्हा एकदा सुपर ओव्हर खोली जाईल का हेही सांगता येत नाहीये. पाहूया. बाकी दरम्यान या वेळेला क्षेत्ररक्षण मात्र नक्कीच हुशारीचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि इकडे मात्र सुंदर चेंडू, नक्कीच 2 चेंडू 13 धावा, 2 चेंडू 13 धावा. आयोजक चला, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक, 13 धावांची गरज. या वेळेला मात्र येतो एक वाईडचा इशारा. 2 चेंडू 12 धावा, 2 चेंडू 12 धावा. पाहूया. निर्धाव चेंडू, नक्कीच निर्धाव चेंडू. आणि सामना मात्र वळतो आहे एकलव्य लायन्स यांच्या दिशेला. एसटी वॉरियर्स हा सामना आपल्या हातातून घालवतो आहे. नक्कीच सुरुवातीला चांगलं योगदान दिलं होतं गोलंदाजीच्या माध्यमातून. त्यानंतर 55 मारले, बाउंड्री गेली, 59 धावा परिपूर्ण झाल्या. नक्कीच 2-3 चेंडू जे डॉट आले, 8 रनांनी जिंकलेले आहेत एकलव्य लायन्स. तर चला, मैदानाच्या आत आता मात्र रन रेट काउंट केला जाईल, आणि त्या माध्यमातून कुठले संघ येतील क्वालिफायरला. फक्त जय जोहर क्वालिफायर पाहायला मिळतो आहे. त्यानंतर वारली इंडियन, तारपा सुपर किंग ह्यांच्यात जी बलाढ्य लढत आपल्याला पाहायला मिळते आहे. जो संघ सामना जिंकेल, कसं असणार आहे, काय असणार आहे, ते देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच आमचे रन रेट स्कोरर धनू नक्कीच आपल्याला सांगतील. थोड्या वेळानेच काहीतरी अंदाज बांधले जातील, आणि त्या पद्धतीने सामन्यातली रंगत ही कशी गाठलेली असेल ते पाहायला मिळेल.